आम्ही आज आहोत आरेवारे बीचवरती आणि रात्री आम्हाला यायला थोडं लेटच झालं. सो रात्री लाटांचा आवाज तर येत होता, बट माहीत नव्हतं की बीच इतक्या जवळ आहे. ज्यावेळेस आम्ही सकाळी उठलोत आणि बाहेर पाहिलं तर काही अंतरावरतीच बीच दिसत होतं. तर या अशा सुरूंच्या झाडातून वाट काढत काढत आम्ही आलोत वारे बीचवरती. तर तुम्ही पाहू शकता या बीचवरती काहीही गर्दी नाही आहे आणि या अशा दूरवर पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याची शांतता आणि स्वच्छता खरंच मन मोहून टाकणारी आहे. तुम्ही दूरपर्यंत पाहू शकता की आपल्याला या बीचवरती कुठेही कचरा दिसणार नाही. तर यामुळे निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळाच आनंद भेटतो. तर चला या अशा सुंदर बीचवरती एक फेरफटका मारून घेऊयात. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण आहोत रत्नागिरीमधल्या प्रसिद्ध असलेल्या आरे आणि वारे बीचवरती. तर हे बीच ॲक्च्युली दोन वेगवेगळे बीचेस आहेत, आरे आणि वारे बीच. पण हे दोन्ही बीच एकमेकाच्या अगदी जवळ असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे आरे वारे बीच पण म्हटलं जातं. तर ही दोन्ही पण बीच रत्नागिरी ते गणपतीपुळेच मार्गावरती आहेत आणि रत्नागिरीपासून एक सुमारे 15 किलोमीटरच्या अंतरावरती आणि गणपतीपुळेपासून एक 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. या रस्त्यावर राईड करताना मला एक सहसा न पाहिलेलं कॉम्बिनेशन दिसलं. ते म्हणजे हा असा एक उंच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हा असा दूरपर्यंत पसरलेला शांत समुद्र. खरंच नाही यार की हा नजारा खूपच मनमोहक आहे. आणि तुम्हाला पण जर हे अनुभवायचं असेल ना, तर मित्रांनो नक्कीच आरेवारे बीचला व्हिजिट करा. आम्ही आता चाललो आहोत आरे बीचकडे. या जो दोन्ही बीचचा मधला जो रस्ता आहे तो पूर्ण असा कोस्टर राईड आहे. तर या रोडवरून राईड करण्याचा खूप दिवसापासून मी प्लॅन करत होतो, बट रत्नागिरीकडे कधी येण्याचा योगच आला नाही. तर आज आता हा योग आलेला आहे. तर करूयात ह्या रस्त्यावरून राईड. हा समोर दिसतोय तोच आहे आरे बीच आणि इथे तुम्हाला काही स्टॉल्स पाहायला भेटतील. की वारे बीचवरती तसे काही स्टॉल नव्हते, बट तुम्हाला इथं खाण्यासाठी वगैरे बऱ्यापैकी ऑप्शन भेटू शकतात. आपण इथूनच आता रिटर्न चाललो आहोत. आपण जस्ट राईड मारण्यासाठी इकडे आलो होतो. कदाचित तुम्ही आरे आणि वारे बीचचा जो रस्ता आहे तो तुम्ही व्हिडिओज या फोटोजमध्ये पाहितलंच असेल. पण याच रोडवरती एक व्ह्यू पॉईंट पण आहे. तर आपण त्याच व्ह्यू पॉईंटला थांबणार आहोत आणि तिथून दोन्ही पण बीचचा जो जबरदस्त व्ह्यू दिसतोय त्याचा आनंद घेणार आहोत. चाललो आहेत आता रूमकडे आणि ब्रेकफास्ट पण करून घेऊया. जोराची भूक लागली दोघाला पण. आणि नंतर निघूयात गणपतीपुळेकडे. नाश्ता आपला रेडी झालेला आहे. काकूंना आम्ही आधीच मोदक आणि पोह्याची ऑर्डर देऊन गेलो होतो. तर चला पेटपूजा पण करून घेऊयात आता. तर चला आपला परतीचा प्रवास आता चालू झालेला आहे. पण मित्रांनो आरेवारे बीचचा व्ह्यू पाहून इथून निघायचं मन तर होतच नव्हतं. पण काय करता, उद्या ऑफिस पण आहे. सो आजच पुण्याला पोहोचावं लागेल. सो निघावं तर लागेलच आपल्याला. सो त्यामुळेच आम्ही सकाळी लवकर उठलोत आणि दोन्ही पण बीच पाहून घेतले आणि मेन म्हणजे कोस्टर राईड पण मारून झाली आहे. तर चला आता डायरेक्ट थांबूयात गणपतीपुळेमध्ये
आणि बाप्पांचं दर्शन घेऊयात आणि अशीच आपली राईड पुढे चालू ठेवूयात. हे समोर दिसतंय ते आहे काजीरवाडी बीच आणि इथेच काही स्कुबा डायव्हिंगसाठी पण पॉईंट्स येतं. जर तुम्ही गणपतीपुळे किंवा आरेवारी बीचला येत असाल आणि स्कुबा डायव्हिंग जर करायचं असेल तर तुम्ही या बीचवरती येऊ शकतात. या बीचवरती असं पण जास्त रश नसते. पुढे गेल्यानंतर जर स्कुबा डायव्हिंगचे पॉईंट दिसले तर मी तुम्हाला ते दाखवतो. कसलं भारी व्ह्यू आहे ना. या रोडून जाताना आपल्याला ऑलमोस्ट 5 ते 6 बीचेस पाहायला भेटतील. सो नंबर ऑफ बीचेस जास्त असल्यामुळे इथं आपल्याला जास्त रश पण भेटणार नाही. सो तुम्ही कोणत्याही बीचवरती येऊन मनसोक्त आनंद घेऊ शकतात. आरेवारीपासून ते गणपतीपुळेपर्यंतचा हा 10 किलोमीटरचा रस्ता काही स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. या वाटेवरून जाणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. हा असाच रस्ता पूर्ण बीचच्या कडेनेच जातो आणि हा राईड करताना असा दिसणारा समुद्राचा नजारा आणि शिवाय रस्ताही वळणावळणाचा. समोर अजून एक बीच आले. कसलं भारी येणार राव. इथून राईड करणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. या रस्त्यावर जाताना असं वाटतंय की समुद्र कायम आपल्याच सोबत आहे. भारीच ना राव. यापेक्षा काय हवं आहे बायकर राईडरला. यानंतर समोर काही प्लेसेस असो या नसो पण ही राईड वसूल झाली बाई. आपण पोहोचलो आहोत गणपतीपुळेमध्ये. आपल्याला इथूनच समोरच्या कमानीमधून एंट्री करावं लागेल. आपल्याकडून तरी काही एंट्री फी घेतलेली नाही. माहीत बी फक्त 4 व्हीलरसाठीच इथे एंट्री फी घेतात आणि आय थिंक हा रस्ता वन वेच आहे वाटतं आणि तुम्ही इथे कुठेही आपल्या कार्स वगैरे पार्क करू शकतात. ओके, इथे पे अँड पार्कची सिस्टीम आहे. सो लोकांनी गाड्या बाहेरच लावून जातात. समोर दिसते ती आहे मंदिराची मेन कमान आणि इथून तुम्ही आतमध्ये 4 व्हीलर काय घेऊन जाऊ शकत नाहीत बट 2 व्हीलर तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकतात आणि आतमध्ये मंदिरापाशी कुठेही पार्क करू शकतात. दर्शन करून झालं आहे आमचं आणि मंदिरामध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता. हे आहे बाप्पांचं मंदिर आणि याच्या बाजूलाच आहे तो आहे गणपतीपुळेचा बीच. जास्त वेळ तर काही थांबलो नाही कारण की अजून आपल्याला 300 ते 350 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे.
गणपतीपुळेपासून आम्ही आता आलेलो आहोत मेन रोडला. आपल्याला आता समोरच जायचं आहे. राईटला जो रस्ता जातो तो जातो रत्नागिरीला. आणि आता वाजलेलेच दुपारचे ऑलमोस्ट 1. तर मला असं वाटतं की 7-8च वाजून आहेत जाण्यासाठी, कारण की आपण चाललो आहोत आज महाबळेश्वरकडल्या रूटने. तुम्ही पाहू शकता जागोजागी असे आपल्याला हापूस आंब्याचे स्टॉल पाहायला भेटतील इकडे. कुठेतरी थांबूयात आणि मस्त हापूस आंब्याचा आस्वाद घेऊयात. आपण इकडे लास्ट 3 दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत आणि एकही हापूस आंबा खाल्लेला नाही. तर आज तर नक्कीच खावं लागेल, कारण की रत्नागिरी साईडला आपल्याला कुठे असे स्टॉल लागलेले नाही दिसले. बट इकडे खूप सगळे स्टॉल आहेत आणि मोस्टली सगळे स्टॉल हे शेतकऱ्याचेच आहेत. सो आपल्याला आंबा पण घरी पिकवलेलाच भेटेल, ना की केमिकलने जो आपल्याला पुण्याला भेटतो. तर चला बघूयात कुठेतरी निवांत ठिकाण. हॅपी इथे समोरच थांबतोय वाटतं, मग इथेच आंबे घेऊन टाकूयात. या समोर दिसणाऱ्या व्ह्यूवरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आम्ही या रूटने का आलोत. कारण की हा रस्ता आहेच तसा जिथे आपण निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. ही अशी दुतर्फा असलेली उंच उंच झाडे आणि हे असा नागमोडी असलेला रस्ता, आणि या रोडवरून बाईक चालवण्याचा जो आनंद आहे ना, तो नेक्स्ट लेवलचा आहे. मित्रांनो, समोरचा रस्ता पाहून तुमच्या मनात काय येतंय? असं वाटतंय ना की कुठेतरी नॉर्थ साईडला फिरायला आलो आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात पण अनेक अशी ठिकाणे आहेत जिथे आपण मनालीसारखा अनुभव घेऊ शकतो. फक्त आपल्याला त्यासाठी थोडीशी प्रेरणा आणि एक बाईकची गरज आहे. तर आजच्या राईडमध्ये आपण अशाच अनुभवांची देवाणघेवाण करूया आणि या सगळ्या सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊया. आपण पोहोचलो आहोत पोलादपूरमध्ये आणि आपल्याला इथूनच आता एक्झिट करावं लागेल महाबळेश्वरसाठी. पुन्हा आता आपल्याला इथूनच राईट टर्न घ्यावं लागेल महाबळेश्वरसाठी आणि देन हा स्ट्रेट रोड जातो महाबळेश्वरला.
तर आपण पोहोचलो आहोत महाबळेश्वरमध्ये आणि सूर्यास्ताची वेळ झाली. कोवळी किरणे रस्त्यावर पसरलेली दिसत आहेत. तर पुढे कुठेतरी थांबूयात आणि सूर्यास्त पाहूयात. सो थोडा थकवा पण दूर होईल. तर आपण पोहोचलो आहोत सातारा हायवेला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच समाप्त करूयात. आणि आजच्या या बाईक राईडचा अनुभव तुमच्यासाठी कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या अशाच एका राईडसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या एखाद्या अशाच राईडवरती.